शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि संपूर्ण माहिती सविस्तर समजेल। तर चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया। 1. नंदुरबार। जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। 2. नाशिक। नाशिकमधील जे शेतकरी नमो आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। 3. जळगाव, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांपैकी जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्याही खात्यावर रक्कम जमा होणार आहे। 4. हिंगोली आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत। 5. पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाईल। 6. ठाणे, वाशिम, अहमदनगर, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर यांपैकी कोणताही तुमचा जिल्हा असेल तर काळजी करू नका, तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। 7. गडचिरोली। गडचिरोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही। तुमच्या खात्यावर थेट नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होतील। पण त्यापूर्वी सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत। ती 2 कामे पूर्ण केल्यानंतरच तुमच्या खात्यावर ही रक्कम नक्की जमा होईल। शेतकरी बांधवांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। या स्क्रिप्टमधील मुख्य गोष्टी, की टेकअवेज। योजना: नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांविषयी माहिती आहे। फायदा: पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये एकूण 4000 रुपये मिळण्याबाबत सांगितले आहे। महत्त्वाची सूचना: पैसे मिळण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे, सहसा ही कामे EKYC आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे म्हणजेच लँड सीडिंग, आधार लिंकिंग असतात, पूर्ण करणे गरजेचे आहे। तुम्हाला या योजनेबद्दल किंवा त्या 2 कामांबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास नक्की विचारा।